बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेची कोठडी आता संपलेली आहे आणि आज त्याला बीड विशेष मकोका कोर्टामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये हजर केलं जाणार आहे। पोलीस घुलेची कोठडी वाढवून मागणार आहेत। बसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी म्हणून सुदर्शन घुले याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याची पोलीस कोठडी आज संपणार आहे, त्यामुळे आज त्याची कोठडी पोलिसांकडून वाढवून मागितली जाणार आहे। आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सचिन, कोर्टात नेमका कधी हजर केलं जाईल घुलेला आणि पोलीस किती दिवस साधारणपणे ही कोठडी वाढवून मागू शकतात? रिद्धी, आता आपण पाहतो की नेहमीप्रमाणे तिचं वैद्यकीय चाचणी केली जाईल घुलेची, त्यानंतर त्याला न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। साधारणतः 1 ते 2 वाजेपर्यंत न्यायालयामध्ये घुलेला हजर करण्यात येईल असं सांगितलं जात आहे। आणि जर आपण पाहिलं तर यापूर्वी त्याला नाही का पोलीस कोठडी मिळाली होती, त्यामध्ये अनेक प्रकरणं समोर आली होती, अनेक खुलासे समोर आले होते आणि त्यानंतर आता आपण पाहतो की हळूहळू एक प्रकरण समोर येत आहेत। त्या अनुषंगाने आता आज कोठडी संपत आहे। मात्र पोलिसांचा तपास पूर्ण झाला नसल्याने पोलीस अजूनही एसआयटीचं जे पथक आहे अजूनही वाढीव कोठडी 8 ते 10 दिवसाची मागू शकतो अशी शक्यता आहे, कारण की त्यांच्या मोबाईल मधल्या अनेक गोष्टी रिकव्हर करायच्या आहेत। त्यामध्ये कुणाला त्यांनी फोन केलेला होता, त्या संदर्भात अजून कुणी यामध्ये आहेत का, आणि त्याचबरोबर जी आता अटक आहे त्या व्यतिरिक्त अजून कोणाचा संबंध या प्रकरणाशी आहे का, अशा अनेक ज्या बाबी आहेत त्या समोर येण्यासाठी अजून पोलिसांना कोठडीची आवश्यकता लागेल। मात्र आज त्यांची कोठडी संपत आहे। किती दिवसाची पोलीस कोठडी मागतात आणि न्यायालय त्यांना पुढील काय निर्णय घेतो हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। रिद्धी जी, सचिन धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।